हे आहे सीना नदीचे उगमस्थान महादेव खोरा। आपल्या अहिल्यानगर शहरापासून 20 किलोमीटर अंतरावर गर्भगिरीच्या कुशीत ससेवाडीजवळ महादेव खोरा हा परिसर आहे। याच परिसरात शिनाशंकर हे मंदिर आहे। मंदिराच्या प्रांगणात फुललेला चाफा हा संपूर्ण परिसर शिवमय करून टाकतो। शिनाशंकर मंदिर पूर्वी काळ्या पाषाणात होते, परंतु गर्भगृहात तीच पुरातन शिवपिंड स्थापित आहे। गाभाऱ्यात तेवत असलेली समई आणि धूपबत्तीचा सुगंध आपलं मन आणि चित्त स्थिर करतं। शिवालयाच्या बाजूलाच एक विठ्ठल रखुमाईचे छानसे मंदिर आहे। गाभाऱ्यात विठ्ठल रखुमाईच्या प्रसन्न मूर्त्या आहेत। या दोनही मंदिरांमधून एक वाट मागच्या बाजूला जाते। या ठिकाणी आपल्याला धनुष्यधारी श्रीरामांची मूर्ती दिसते। या मूर्तीखालीच एक गोमुख आहे, त्यातूनच एक जिवंत झरा स्त्रवत असतो। हाच आपली जीवनदायिनी सीना नदीचा उगम। ससेवाडी जवळील महादेव खोरा हा परिसर तसा कमी वर्दळीचा आहे। मंदिराच्या डाव्या बाजूनेच एक अनवट पायवाट आपल्याला मागच्या टेकडीच्या माथ्यावर घेऊन जाते। 10 मिनिटात आपण टेकडीवर पोहोचतो। येथून दिसणारा आजूबाजूचा विस्तीर्ण परिसर, क्षितिजावर झेप घेत जाणारे विविधरंगी पक्षी, भिरभिरणाऱ्या अजस्र पवनचक्क्या, हे सर्व पाहिलं ना की असं वाटतं आपलं येथे येणं सार्थ ठरलंय। सकाळचा येथे अनुभवलेला गारवा आपल्याला दिवसभर उत्साही ठेवतो। उन्हाळा सुद्धा किती रमणीय असतो हे येथे आल्यावर कळते। व्हिडिओ आवडला ना तर मग शेअर करा, आणि हो, ट्रेकॅम्पचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।